सहस्रचंद्रदर्शन सोहळा. नमोस्त्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षि शिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटीयुगधारिणे नमः. ज्यांना अंत नाही असा, ज्यांची असंख्य रूपे आहेत, ज्यांना हजारो पाय, डोळे, डोकी, जंघा व बाहू आहेत, अशा हजारो नावांनी ओळखल्या जाणाऱ्या सनातन शाश्वत पुरुषोत्तम परमेश्वराला मी नम्र प्रणाम करतो. आज आपण श्री अमृतराव यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा साजरा करण्यासाठी जमलो आहोत. या सोहळ्यात आपण कृतज्ञता आणि कृतार्थता या दोन भावनांचा अभिनव संगम आपण अनुभवत आहोत. आपण केलेल्या वाटचालीत जी जीवन कर्तव्य केली, नवीन पिढी घडवताना त्यांना सर्वार्थाने परिपूर्ण करण्यासाठी जे संस्काराचा ऋण लावले, त्या बीजाचा विशाल वृक्षासारखा झालेला विकास बघताना कृतार्थतेचे समाधान प्राप्त झालेले आपण पाहत आहोत. पण हे समाधानात या नवीन पिढीने त्याच्या केलेल्या समर्पण आणि त्यागही पाहिला आणि त्याची जाणीव ठेवली आणि त्यांच्या ऋणातून मुक्त न होता त्याची अंशतः परतफेड करण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन त्यांचे सुपुत्र श्री रसिक यांनी केले आहे. आणि आपण कृतार्थता आणि कृतज्ञता या दोन पवित्र भावनांच्या संगमात आपण सर्व न्हाऊन निघत आहोत. या संगमात न्हाऊन निघत असताना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या संस्कृतीत सांगितलेल्या संस्कारांचा, उद्देशाचा आणि त्यामागील हेतूचा विचार करणार आहोत. याला सिंहावलोकनही म्हणता येईल. आपण या सिंहावलोकनची आवश्यकता समजण्याचा प्रयत्नसुद्धा करणार आहोत. अमृतरावांनी आपल्या जीवन वाटचालीत प्रत्येक टप्प्यावर नवीन झेप घेण्याचे उद्दिष्ट ठरवले व साध्य करण्यासाठी पुरुषार्थ केला. म्हणून हा आनंद सोहळा आपल्याला साजरा करता येत आहे. अमृतरावांच्या जीवन प्रवासाचा आढावा ऐकून असे वाटते की त्यांचा हा निर्देशित जीवन प्रवास परमेश्वराने त्यांच्या जन्माला घालताना त्याबरोबर जीवन प्रवासाच्या अंतिम ध्येय आणि मुक्कामाची निश्चिती केलेली आहे. ह्या निश्चितीची, ध्येयाची सतत जाणीव ठेवून त्यांनी वाटचाल केली आहे. तसेच ध्येयप्राप्तीचा आनंद मिळवला आणि तो आनंद सर्वांना वाटतही आहेत. ध्येय नसेल तर हा प्रवास दिशाहीन भटकंतीसारखा होतो. तिथे ना ध्येयप्राप्ती, ना लक्ष्यपूर्ती, ना समाधान. आजच्या काळात भटकंतीचा अतिरेक झाला. त्यामुळे जीवन भारभूत होते आणि मनुष्य या भाराच्या ओझ्याने त्रस्त, दुःखी झालेला दिसतो. म्हणूनच या काळात असे कार्यक्रम दिशादर्शक ठरतात, सर्वांना नवसंजीवनी देतात. सुरुवातीस आपण श्लोक म्हणून परमेश्वराच्या सहस्त्र विश्वरूपाला वंदन केलेले आहे. त्या रूपाचा दर्शन आपल्याला घडावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मात्र श्री अमृतरावांप्रमाणे सहस्त्रचंद्रदर्शनपर्यंतचा प्रवास न भटकता करणे आवश्यक असते. केव्हा होते हे सहस्त्रचंद्रदर्शन पूर्ण? याला वयाचे 80 वर्षे आणि 10 महिने एवढा कालावधी लागतो. 80 गुणिले 12 बरोबर 960 पौर्णिमा. 80 वर्षात 30 अधिक महिने म्हणजे 30 पौर्णिमा. वरच्या 10 महिन्यात 10 पौर्णिमा. आता 960 अधिक 30 अधिक 10 बरोबर 1000 पौर्णिमा येतात. म्हणून या सोहळ्याचे नाव सहस्त्रचंद्रदर्शन. चंद्राच्या एका महिन्याच्या पृथ्वी प्रदक्षिणेत पौर्णिमा हा मध्य आहे. त्या दिवशी तो आपल्या सर्व क्षमता विकसित करून सर्व विश्वाला त्याच्या सुखद चांदण्याने न्हाऊन घालत अमृतरसाचा वर्षाव करत असतो. हा टप्पा प्राप्त करण्याची सुरुवात शुद्ध प्रतिपदेपासून होते. त्यावेळेस त्याचे दर्शन होत नाही, म्हणून बीजेच्या चंद्रदर्शनाचे महत्त्व अधिक. कारण ते सूक्ष्म रूपात घडतं आणि कलेकलेने वाढत पौर्णिमेला पूर्णत्वाने सर्वांना घडतं. ते फक्त एकच दिवस. दुसऱ्या दिवसापासून वद्य पक्षाची सुरुवात होते व कलेकलेने त्याच्या शक्ती परत कमी होताना दिसतात. सर्व जीवांच्या जीवनात आपल्याला असाच क्रम दिसतो. जन्मापासून शरीर व मनाचा विकास निर्धारित 100 वर्षाच्या आयुष्यात वयाच्या 50 पर्यंत होत असतो. या प्रवासाला शुद्ध पक्ष म्हणता येईल. मनुष्याने जर संस्कार शुद्धतेने हा प्रवास केला तर 50व्या वर्षी पूर्ण विकास होऊन तो आपल्या कर्तृत्वाच्या तेजाने झळकतो. म्हणून आपण 50व्या वर्षी सुवर्ण महोत्सव साजरा करतो. सूर्याचे ते सुवर्ण तेज पूर्ण क्षमतेने धारण करून त्यातील दाहकता स्वरांमध्ये साठवून सर्वांना अमृतमयी शीतलता चांदण्याप्रमाणे देता येते. त्याचाच एक भाग आपण अनुभवत आहोत. अनेक शुभकामना.